वाफेवर ठेवून थोडा वेळ झाला. आता आपल्याला हे झाकण काढायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं तेल सुटलेलं आहे. मला ॲक्च्युली ते तुम्हाला दाखवता येत नाही आहे. खूप सुंदर असं तेल सुटलेलं आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. आता जे आपलं हे होतं ना वाटणाचं भांडं, त्याच्यातलं पाणी ॲड केलं आहे. जास्त नाही केलं कारण आपल्याला एकदम जास्त पातळ नाही करायची याची ग्रेव्ही. अशी थोडी जाडच ठेवायची आहे. पोळीसोबत, कोणत्याही भाकरीसोबत, पावासोबत, ब्रेडसोबत, कशासोबतही खाऊ शकता अशी ही भाजी आहे. असं म्हणतात का, आता हे गरम केलेलं ताटावरचं जे गरम होतं पाणी ना, त्याच्यातलं पण थोडंसं ॲड केलं आहे. असं म्हणतात का कुकरवर फळे आपटू नये. माझी आपटली गेली, सॉरी. त्याच्यात कोकमाची 2-3 पानं ॲड केली.